नमस्कार मित्रांनो. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असं म्हणत विठ्ठल भक्तीमध्ये इतकं तल्लीन व्हायचं की स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडावा. हे जर कोणाकडून शिकावं तर ते म्हणजे संत गोरोबा काका यांच्याकडून. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचं आणि आदरणीय नाव म्हणजे संत गोरोबा कुंभार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबा काका यांचं संपूर्ण जीवनचरित्र, त्यांच्या भक्तीची कथा आणि यांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटना पाहणार आहोत, ज्याने साक्षात पांडुरंगाला भूतलावर येण्यास भाग पाडलं. अशी चरित्र आपण या व्हिडिओमधून पाहूया. चला तर मग शेवटपर्यंत नक्की पहा. संत गोरोबा काकांचा जन्म 13व्या शतकात म्हणजेच साधारण इसवी सन 1267च्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी झाला. तेर हे गाव त्या काळी व्यापार आणि संस्कृतीचं एक मोठं माहेरघर केंद्र असं ओळखलं जात होतं. गोरोबा काका व्यवसायाने कुंभार होते. मातीची माठ, गाडगी, मडकी बनवणे हे त्यांचा मूळ व्यापार होता आणि तो विकून आपला संसार चालवणे हा त्याचा पारंपरिक व्यवसाय. पण गोरोबा काकांसाठी त्यांचं काम हा केवळ व्यवसाय नव्हता, तर तीच त्याची पूजा होती. माती मळताना त्यांचा प्रत्येक श्वास म्हणजे विठ्ठल 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 असा जप करायचा. विठ्ठल भक्तीत ते इतके तल्लीन व्हायचे की त्यांना भोवतालच्या जागास विसर पडायचा. संत गोरोबा काका हे वयाने आणि अनुभवाने थोर मोठे होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत मुक्ताबाई हे सर्व संतांचे मंडळ काकांना अत्यंत आदर देत असे. एकदा संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून सर्व संतांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या सर्व संतांमध्ये कोणाचं ज्ञान पक्कं आहे आणि कोणाचं कच्चं हे तपासण्याची जबाबदारी गोरोबा काकांवर सोपवण्यात आली. कुंभार ज्याप्रमाणे गाडगे कच्चे आणि पक्के आहे ते तपासण्यासाठी त्यावर थापट मारतो, तसं काकांनी सर्व संतांच्या डोक्यावर हाताने थापट मारून पाहिली. जेव्हा त्यांना संत ज्ञानदेवाच्या डोक्यावर थाप मारली तेव्हा नामदेवांना राग आला. म्हणजे काकांनी लगेच ओळखलं आणि ते म्हणाले, अरे हे गाडगं अजून कच्चं आहे. म्हणजेच नामदेवांना गोरोबा काकांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जे ऐकून आजही डोळ्यात पाणी येतं. काकांचा विवाह संती नावाच्या स्वाध्वी स्त्रीशी झाला होता. त्यांना एक लहान मुलगा होता. एक दिवस गोरोबा काका अंगणात विठ्ठल नामाचा गजर करत डोळे मिटून पायाने माती मळत होते. ते भक्तीत इतके देवकार झाले होते की त्यांना स्वतःचे भान नव्हते. त्यांची पत्नी संती पाणी आणण्यासाठी नदी काठी गेली होती. त्याच वेळी त्यांचे लहान बाळ रांगत 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 त्या मातीच्या चिखलात आले. दुर्दैवाने संतीच्या आग्रहास्तव काकांचा विवाह त्यांच्या लहान बहिणीशी म्हणजेच रमीशी झाला. पण काकांनी शपथ घेतली होती की कोणत्याच स्त्रीला स्पर्श करणार नाही, म्हणजेच विठ्ठलाची आण आहे. एक दिवस रात्रीच्या वेळी झोपेत काकांचा हात चुकून रमीला लागला. काकांना जेव्हा त्याची जाणीव झाली तेव्हा विठ्ठलाची शपथ मोडली असा त्यांना मोठा पश्चाताप झाला. पण त्या क्षणाला न विचार करता त्याने आपल्या स्वतःचे दोन्ही हात